अरे बापरे, 5:15 झाले. उठायला उशीर झाला. डब्याला भाजी द्यायची आहे घेवडीची. आता बघा कशी बनवते झटपट घेवडीची भाजी. सुरुवातीला मी कांदा वगैरे सगळं कापून घेतलं होतं. कांदा, टॅमॅटो, लसूण, कढीपत्ता सगळं कट करून घेतलं होतं. एक साईडला कुकर गरम करत ठेवला. त्यामध्ये जिरं, मोहरी, तडतडल्यानंतर लसूण टाकलं. लसूण टाकल्यानंतर कढीपत्ता टाकला. तर हिंग घातलं. हिंग घातल्यानंतर कांदा, टॅमॅटो परतवून घेतला. कांदा परतवल्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला, हळद, लाल तिखट मसाला घातल्यानंतर कांदा परतवण्यासाठी ठेवला होता. तेल सुटेपर्यंत मी चहामध्ये दूध टाकून घेतलं. एक साईडला भाजी चिरून घेतली होती कालच. ती भाजी टाकून घेतली, त्याच्यामध्ये मिक्स करून घेतली. आता भाजी परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाजी छान परतवून घेत आहे. पहिल्यांदा गॅस मोठा करून. त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकत आहे, कोकम टाकत आहे. कोकम टाकल्यानंतर घेवडीच्या भाजीला चांगली टेस्ट येते. त्यानंतर चिकन मसाला टाकत आहे आणि त्यावरून थोडं गरम पाणी मी आधीच करून घेतलं होतं ग्लासमध्ये, तर ते गरम पाणी घालत आहे. त्याच्यामुळे कसे भाजी पटकन शिजते. त्यानंतर 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. तोपर्यंत चपातीचं पीठ मळून घेते. चपातीचं पीठ मळून झाल्यानंतर एक साईडला मी चपात्या करून घेतल्या. तिला छान 4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि मग त्यानंतर मी चपात्या एक साईडला करून घेत होते. चपातीचं पीठ मळून अगोदरच घेतलं होतं. वाजले होते 5:30 पावणे 6च्या दरम्यान. हसबंड उठले होते. ते बोलले, भाजी होईल ना, चपात्या अजून करतेस, होईल ना भाजी? म्हटलं अजून 15 मिनटं आहेत ना, नक्की होऊन जाईल भाजी. आणि भाजी ऑलरेडी झालेली होती, फक्त चपात्या व्हायच्या बाकी होत्या. त्या चपात्याही झाल्या पूर्ण. आणि त्यानंतर कुकर थंड होईपर्यंत मी माझ्या सगळ्या चपात्या करून घेतल्या. आणि त्यानंतर तोपर्यंत चहासुद्धा झाले. आणि हसबंडची आंघोळ वगैरे होऊन ते देवपूजा केली आणि मग त्यांना चहा नेऊन दिला. आणि त्यानंतर भाजी बघितली झाले का ती. भाजी शिजली होती, बघा तुम्ही, छानपैकी शिजलेली आहे भाजी. आणि त्यानंतर मी त्यांचा डबा भरते. तर असं होतं असे झाली माझ्या दिवसाची सुरुवात. त्यात आहे आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कसा वाटला माझा आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.